नमस्कार मित्रांनो, ही XUV 300 आहे। या गाडीचा प्रॉब्लेम असा होता की चालूमध्ये गाडीचा स्पीड काटा हा 200 वर जात होता आणि जेव्हा 200 वर गेल्यानंतर स्टीअरिंग लाईट आणि इंजिन लाईट हे ब्लिंक होत होती। गाडी आपल्याकडे आली, आपण आपल्या लॉन्चर स्कॅनरवर स्कॅन केल्यानंतर गाडीमध्ये P050300 व्हेकल स्पीड आउट सडनली सिग्नल हा कोड येत होता। आपण त्यानंतर सेन्सर चेक केला, सेन्सर थोडा डॅमेज होता आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गाडीची पूर्ण वायरिंग ही उंदरांनी कट केली होती। आपण वायरिंग बऱ्यापैकी रिपेअर केली आणि वायरिंग रिपेअर करण्यासाठी जी वायरिंग जिथं कट झाली ती वायरिंग तिथेच टच झाली पाहिजे किंवा तिथेच ती लागली गेली पाहिजे, नाही तर ECMसुद्धा शॉर्ट होऊ शकतो। असं पाहू शकता की आपण आता गाडी रिपेअर केली, गाडी एकदम परफेक्ट झाली आहे। धन्यवाद। आपली व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करा। रामकृष्ण।